त्या मुलाला ते नाही केलं की मला लगेच कळायला सगळ्या गोष्टी कळायला मी ते पालक म्हणजे सगळं जाऊ तुम्ही आम्ही सगळं प्रयत्न करायला पण आम्ही ते लोकांना तर त्याला काय करायचं लागतं बरोबर आहे का विषय होता सांगितलं सगळ्या गोष्टी लिखू आहे बघा लिखू आहे त्याला 10 रुपये म्हणजे 10 रुपये पाठवतो का तुम्हाला पण थोडं वाटतं ना 10 रुपये पाठवले करायला 10 म्हणजे पण तरी पाठवते मग लेखा लागतील किती खर्च करायला मग त्याच्यामुळे मग बाकी लेखावर परिणाम होईल म्हणून आपण पण काढतो ह्या गोष्टी म्हणजे सांगायचं होतं की एक हाताने टाळी वाजवा आम्ही जे करतो तुम्ही तो उठला बसता म्हणला तर आम्ही जे सांगतो ते ऐकायचं अजिबात त्यांना विचारायचं जायचं नाही वेळेच्या वेळेला त्याला कुठे जायचं बाहेर पण थांबायचं नाही अजिबात बाहेर फोन लावायचा नाही काय लागत असं खायला सरांना मग तर तुला देतील पैसे लिहून ठेवतील मला सर फोन करतील माझं सरची उधारी आल्यावर भेट आल्यावर सर्व क्लिअर करतो पण तू तर बसूनच घे बाहेर जायचं नाही लागलं तर सांग तुला तुला आम्ही तिथे जातात खायला पण अजिबात बाहेर करायचं नाही म्हणजे उठता बसता पुन्हा 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 काम आहे हा हे मला सांगायचं आता नाही की कसं 12 ते 12 आपण टाकले आपल्या नाही आता कसं असतंय 12 ते 12 तुमच्या मुलाचं नाव काय मला प्रत्येक वेळेस एक बरोबर आहे आणि सगळ्यांनीच त्या पेशंट टाकलेला उद्या ती लोक काय सांगितलं फ्री करतात त्याला मला सगळे सारखे असतात सगळ्यांना जोर द्यावं लागतं सगळ्यांना विचारावं लागतंय सगळ्यांना खायला प्यायला बोला कारण वय खायचं ते खेळायचं आहे हसत खेळत मग अभ्यास हे महत्वाचं आम्हाला काय नाही आम्हाला चांगलंच वाटलं प्लस पॉईंट काय फक्त की तुम्ही जसं आता बोललं ना तसं आम्हाला पाहिजे इथे आल्यावर मी सांगितलं रुटीन इथला विषय नाही ते म्हणजे जे आम्हाला बाहेरून जे आज तुम्हाला बोलले आता तो बाहेर जाणार शाळेमध्ये म्हणा येणार वगैरे तिथे त्या ह्याच्यामध्ये सुद्धा त्याचा कोणाचा संपर्क येतच नाही कारण त्याला वेळेवरती यावंच लागतं एक 2 वेळेस थांबला केला त्याला मी झापलं नेक्स्ट टाइम तो थांबला मला नाही थांबला मित्रांना सांगितलं